श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा कसं आहे की रोजचं जीवन जगत असताना आपल्याला अनेक वेळा काय होतं की आपल्या मनासारख्या गोष्टी ज्यावेळी घडत नाहीत त्यावेळी अनेक वेळा राग येतो. आणि शिवाय काय होतं की ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही, कारण नसताना चुकीचं बोलते, त्यावेळीही आपल्याला राग येतो. अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळं आपल्याला खूप राग येतो. तर आता खरं सांगू का की रागात म्हणजे काय करायचं, रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं, राग आल्यानंतर नेमकं काय करायचं हे मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल की हे सांगण्याची गरज काय आहे, की आम्हाला काही कळत नाही का? पण असं नाही आहे बघा, की राग हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो प्रत्येकालाच येतो, अगदी मलाही येतो. आणि होतं काय की आपलं नुकसान जितका समोरचा व्यक्ती करू शकत नाही तितकंच आपण आपल्या रागामुळं आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. तर यावेळी काय करायचं, तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते बघा, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही आपल्या मनावरती मोठा आघात झालेला असला, समोरच्यानं केलेला असला, तरीही शांत राहणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर तुम्ही रागामध्ये कुठलंही तुमचं मत मांडलं तर नक्की अशा वेळी हमखास ते चुकू शकतं. त्यामुळे शांत राहणं गरजेचं असतं. तर आता समोरचा नक्कीच म्हणजे कसं आहे की तुमच्या शांत राहण्यामुळं समोरच्याला नेमकं काही कळत नाही आणि तोही शांत राहतो. मग तुम्ही शांत राहून निवांत विचार करा की नेमकी परिस्थिती कशी होती, चूक कोणाची होती, आपलं स्वतःच काही चुकलं नाही ना, शिवाय या गोष्टीचा त्रास कुणाला होतो, फायदा कुणाला होतो, या गोष्टीचा नीट विचार करा. शांत राहणं कधीकधी काही क्षणांसाठी सुद्धा असतं किंवा कधीकधी काही दिवसांसाठी सुद्धा असतं. मग ह्या शांत राहिलेल्या वेळेमध्ये काय करायचं, तर हे बघा, तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करू शकता. कारण परमेश्वरच आहे जो सगळ्या गोष्टींचा साक्षीदार असतो. पण जर तुमचं स्वामी सेवेमध्ये किंवा कुठल्याही परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जर लक्ष लागत नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तर हे बघा, तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला दोष देणं पूर्णपणे बंद करा. जर तुमची चूक झाली असेल आणि तुम्हाला जाणवत असेल तर किमान स्वतःशी तरी मान्य करा आणि सुधारण्याचा नक्की प्रयत्न करा. जर चूक समोरच्याची असेल तर स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा समोरचा चुकीचा आहे हे समजून त्याकडं दुर्लक्ष करा. आणि ज्यावेळी जितक्या वेळा तुमच्या मनाला अस्वस्थ वाटते तितक्या वेळा तुम्ही यावेळी काय करा की अशी कामं हातात घ्या की जी कामं खूप कंटाळवाणी आहेत. आणि ही कामं जी रोजची असतात बघा, आपल्याला अनेकदा खूप कंटाळा येतो त्या कामांचा. अगदी समजा बायका असतील तर खूप भांडी पडलेली असतात किंवा घरामध्ये स्वच्छता करायची असते, पण अनेकदा आज उद्या करून आपण अनेकदा त्यावेळी दुर्लक्ष करतो. तर अशा वेळी अनेकदा होतं काय की आपण स्वच्छता करतच असतो पण नेहमी कधी ना कधी उशीर होतो. तर अशा वेळी तुम्ही नक्की तो राग तसाच ठेवा. त्या रागाचाच विचार करत करत पटापटापटा तुमची कामं करायला घ्या. म्हणजे ती स्वच्छता करा. जमलंच तर एखादं पारायण तर तुम्ही नक्कीच करू शकता बघा, त्याचा खूप फायदा होईल. पण ते जरी शक्य नसलं तरी नामस्मरण करा. अगदी भांडी स्वच्छ करता करता नामस्मरण करा. मुलांचा अभ्यास घेता घेता नामस्मरण करा. तुम्ही पुरुष वर्ग असाल तर तुम्हाला जे काम कंटाळवाणं वाटत आहे ते काम यावेळी हातात करायला घ्या आणि तुम्हीसुद्धा नामस्मरण करू शकता. हा प्रत्येकासाठी अतिशय चांगली गोष्ट असते. आणि थोडा काळ गेला का नाही की नंतर ज्या गोष्टी तुम्हाला खूप अवघड वाटत होत्या, ज्या गोष्टीचा तुम्हाला राग आला होता, त्या गोष्टी आपण होऊन बरोबर योग्य मार्गावर येतातच. कारण रागामध्ये जर आपण वाईट बोललो तर नक्की समोरचा दुखावला जातो आणि आपल्याला न दुखावता मार्ग काढायचा आहे. कारण बघा, दुसऱ्यांना दुखावून आपल्याला काहीही मिळवायचं नाही. कारण शेवटी इथं कुणीही कितीही कमावलं, काय केलं तरी वरती कुणीही घेऊन जाणार नाही. मग स्वतःवरती अन्याय करू नका.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगेल की अजिबात स्वतःला दोष देऊ नका की माझं चुकलं किंवा समोरच्याचं चुकलं. अजिबात त्रास करून घेऊ नका. दुसऱ्याला काहीही त्रास होणार नाही, तुम्हालाच होणार आहे. मग त्यापेक्षा शांत राहा. नक्की तुमच्या आवडीचा छंद जोपासा. बघा काही वेळ गेल्यानंतर अगदी सगळं छान होईल. आणि अशीच जर तुम्हाला नेहमी सवय लागली ना, तर हळूहळू तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवणं तुम्हाला जमायला लागेल. नक्की प्रयत्न करून बघा. श्री स्वामी समर्थ.